नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा पोलीस भरती 2025 बघा आजची तारीख आहे 29 नोव्हेंबर. तर याची शेवटची दिनांक आहे 30 नोव्हेंबर. तर बघा या ठिकाणी आता फक्त आणि फक्त या ठिकाणी 24 घंटे राहिलेले आहे याच्या शेवटच्या तारखेसाठी. तर बघा याची डेट एक्सटेंड होणार की नाही हे आता आपण सांगू शकत नाही. जर तुम्ही एक्सटेंड होण्याची वाट बघत राहिला तर तुमचा हातून ही संधी जी आहे ती निघून जाणार आहे. कारण की बघा या ठिकाणी 15,300च्या वरती पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर ड्रायव्हर, यानंतर प्रिझन पोलीसमॅन, हवालदार अशा खूप साऱ्या जागा आहे. 15,300 जागा या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या आहे. तर ही संधी जर तुम्हाला सोडायची नसेल तर आजच्या आज याचा फॉर्म भरून टाका. उद्या बघा याची साईट जी आहे ती एकदमच पूर्ण हँग होणार आहे आणि कोणाचाही पूर्ण फॉर्म भरून होणार नाही आहे. त्या ठिकाणी पेमेंट देखील होणार नाही आहे. त्यामुळे आजच या ठिकाणी भरपूर फॉर्म येणार आहे. खूप सारे मुलं आज फॉर्म भरणार आहे. तर बघा आज 29 नोव्हेंबर 12 वाजेपर्यंत किती फॉर्म आले याचा डाटा आपल्याकडे आलेला आहे. तर सर्व डाटा या ठिकाणी तुमच्यासोबत आपण शेअर करणार आहोत आणि उद्याची शेवटची डेट आहे. तर बघा या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकते. तुम्ही त्या ठिकाणी लेखी परीक्षेला पात्र होऊ शकता आणि कमीत कमी कट ऑफवर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. असे या ठिकाणी आपण 3 ते 4 ठिकाण तुम्हाला सांगणार आहोत. तेथून जर तुम्ही फॉर्म भरला तर त्या ठिकाणी कट ऑफ खूपच कमी जाणार आहे. आणि सोबत बघा कोणकोणत्या ठिकाणी किती किती फॉर्म आलेले आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्ही आपण सांगितलेल्या ठिकाणी फॉर्म भरले तर त्या ठिकाणी तुमचे सिलेक्शनचे चान्स 90% राहणार आहे. आणि असे का होणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता बघूया सर्व जिल्ह्यामध्ये आता 12 वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आहे. बघा या संबंधीचा एक व्हिडिओ आपण टाकला होता. सकाळी 6 वाजेपर्यंत किती फॉर्म आले आहे त्याचा. तर बघा आता 6 घंटे उलटून गेलेले आहे आणि 6 तासामध्ये इतके फॉर्म आलेले आहे की ते पाहून तुमचं डोकं फिरून जाईल. तर बघा सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी या ठिकाणी बघा. आपण जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. बघा या ठिकाणी येणाऱ्या पुढील प्रत्येक भरतीसाठी तर बघा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी मग ती GMCची असो, मनपाची असो, या ठिकाणी तलाठीची असो की पोलीस भरतीची असो किंवा कोणतीही गटकची भरती असो, तर या ठिकाणी फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व PDF देण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मराठी, इंग्लिश, त्यानंतर GK, नंतर गणित सर्व काही गोष्टींचे PDF मिळणार आहे. या ठिकाणी टॉपिक्स देखील बघू शकता. या टॉपिकवर तुम्हाला PDF मिळणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे 9284307184 आणि 200 रुपयाचं पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. हा जर PDF कोर्स तुम्ही घेतला आणि आता चांगला जर अभ्यास केला तर कोणत्याही भरतीमध्ये तुम्ही मागे राहू शकत नाही. तुमचं सिलेक्शन या ठिकाणी 100% होणार आहे. तर लवकरात लवकर हा PDF कोर्स विकत घेऊन घ्या. खाली दिलेल्या नंबरवर बघा त्या ठिकाणी मेसेज करा. व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. तर त्याला या ठिकाणी आपण बघूया पोलीस भरती 2025 29 नोव्हेंबर 12 वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आहे. बघा उद्याची वाट पाहू नका, आजच फॉर्म भरून टाका. बघा या ठिकाणी सर्वात पहिले आपण बघूया अमरावतीला किती फॉर्म आलेले आहे. बघा अमरावतीला 49 या ठिकाणी 49,256 फॉर्म आले होते 12 वाजेपर्यंत. त्यानंतर बघा या ठिकाणी यवतमाळला 32,563 फॉर्म 12 वाजेपर्यंत आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रायगडमध्ये खूपच कमी फॉर्म आलेले आहे 5,423. तर या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म फिलअप करतो म्हटलं तरी बघा या ठिकाणी ही चूक करू नका. कमी फॉर्म आले म्हणून त्या ठिकाणी भरायला जाऊ नका. कारण की बघा रायगड जिल्ह्यामध्ये जे कोणी या ठिकाणी प्रिपरेशन करत आहे त्यांनी मुद्दाम रायगड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहे आणि त्यांचा अभ्यास देखील चांगला झालेला आहे. तर त्या ठिकाणी जितक्या जागा असेल त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होणार आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही जर तुमचा अभ्यास मीडियम लेवलचा असेल तर. जर तुमचा अभ्यास देखील हाय लेवलचा असेल तरच त्या ठिकाणी फॉर्म भरा. आणि तुमचा हाय लेवलचा अभ्यास असेल तर तुम्ही रायगडमध्ये जाणार नाही, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातच फॉर्म भरणार. त्यामुळे रायगडमध्ये फॉर्म भरू नका ज्यांचा अभ्यास चांगला नाही आहे. बघा त्यानंतर या ठिकाणी बघा ठाणे ग्रामीणमध्ये देखील सेम कंडिशन आहे 7,523. इथे देखील तुम्ही फॉर्म भरू नका. त्यानंतर बघा या ठिकाणी सोलापूर शहरमध्ये 7,246 जागा आले. 7,246 इतके अर्ज आलेले आहे आतापर्यंत 12 वाजेपर्यंत. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये बघा 10,523. या ठिकाणी तुम्ही थोडेफार तुम्हाला चान्सेस आहे फॉर्म भरू शकता. सर्वात कमी अर्ज जिथे आलेले तिथे चुकूनही फॉर्म भरू नका. एक तर मीडियम अर्ज तिथे फॉर्म भरा किंवा जास्त अर्ज आलेले आहे तिथे फॉर्म भरा. त्यानंतर बघा या ठिकाणी नागपूरमध्ये 20,536. नागपूरमध्ये देखील तुम्हाला चांगला चान्स आहे. नागपूर एक मीडियम लेवलची जागा आहे आणि मीडियम लेवलचे फॉर्म आलेले आहे. तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते कमीत कमी मार्कावर. त्यामुळे नागपूरमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तो आज भरू शकता. कारण की बघा मॅक्झिमम मुलांनी फॉर्म भरलेले आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला
अचूक माहिती सांगायला काहीही हरकत नाही, कारण की त्या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढणार नाही. तर आता बघा जळगावमध्ये 12,845 इतके फॉर्म आलेले आहे. जळगाव देखील एक चांगले ठिकाण आहे. जर तुम्हाला आज फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही अजूनपर्यंत भरला नसेल तर जळगावमध्ये देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा इथे वारंगाव SRPFसाठी बघा 56,423 इतके फॉर्म आलेले आहे. त्यानंतर मुंबई लोहमार्गसाठी बघा 32,542 इतके फॉर्म आलेले आहे 12 वाजेपर्यंत. त्यानंतर बघा अजूनपर्यंत आजचा पूर्ण दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस आहे. तर या ठिकाणी किती फॉर्म वाढेल काहीही सांगता येत नाही. खूप जास्त फॉर्म या 2 दिवसामध्ये भरपूर फॉर्म येणार आहे. जवळपास संख्या जी आहे ती डबल देखील होऊ शकते. लोहमार्ग गडचिरोली बघा या ठिकाणी 10,452 इतके अर्ज आलेले आहे लोहमार्ग गडचिरोली. त्यानंतर बघा या ठिकाणी मीरा भाईंदरसाठी 21,853 इतके फॉर्म आलेले आहे. तर त्यानंतर या ठिकाणी बघा अमरावती ग्रामीणसाठी 18,532 इतके फॉर्म आलेले आहे. अमरावती ग्रामीणमध्ये देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचं सिलेक्शनचं चान्स अमरावती ग्रामीणमध्ये देखील चांगला आहे. त्यानंतर ठाणे सिटीमध्ये बघा 18,400 फॉर्म आलेले आहे 12 वाजेपर्यंत. त्यानंतर पुणे कारागृहामध्ये 54,233 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर दौंड SRPFमध्ये 51,543 फॉर्म आलेले आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 73,453 इतके फॉर्म आलेले आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी नवी मुंबई 38,253 इतके फॉर्म आलेले आहे आणि मुंबई शहरामध्ये 28,000 इतके फॉर्म आलेले आहे. पुणे सिटीमध्ये तुम्ही बघू शकता 75,223 असं या ठिकाणी खूपच जास्त अतिरेक झालेला आहे फॉर्म भरण्याचा पुणे शहरामध्ये. तर पुणे शहरामध्ये चुकूनही या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी थोडे थांबा, विचार करा, कारण की बघा या ठिकाणी भरपूर फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी पुणे सिटीमध्ये बघा 75,223 सेम बघा. त्यानंतर बघा इथे आपण एंड झालेलं आहे, किती आपण फॉर्म पाहिलेले आहे. तर अजूनपर्यंत एखादी जिल्हा सुटलेला असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी विचार करता तो जिल्हा सुटलेला असेल तर कमेंट करा. तर यापुढे बघा आपण येणाऱ्या 3 तासामध्ये फॉर्मची संख्या किती होणार आहे, म्हणजे 3 वाजेपर्यंत फॉर्मची संख्या किती होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत 3 वाजता. तर तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा या ठिकाणी काउंट बघायचा आहे. तो जिल्हा तुमचा या ठिकाणी इन्क्लूड केला जाणार आहे. तर त्याला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पोलीस भरती संबंधी या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स मला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. आणि सोबत पोलीस भरतीसाठी आपण एक टेलिग्रामचे चॅनल देखील सुरू केलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपलं मेन टेलिग्राम चॅनल जे आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, त्याचं देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्या लिंकवर जाऊन दोन्ही चॅनलला जॉईन करून घ्या. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये 3 वाजता भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.